न्यूज लाईन, अचूक वेधक. 10वीच्या निकालात चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी यंदाही घवघवीत यश संपादन करत गुणवंतांचा अक्षरशः वर्षाव केला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या 10वी बोर्ड परीक्षेत कराड आणि मलकापूर शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली. निकालानंतर चाटे क्लासेस आणि चाटे IIT नीट अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाखा संचालक प्राध्यापक रमेश बनकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शर्वरी गोरे हिने 98.60% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला, तर मृणाल पाटील हिने 98.20% आणि स्वरा पाटील हिने 97.20% अव्वल ठरले. यासह अनेक विद्यार्थ्यांनी 90%हून अधिक गुण मिळवत यश संपादन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत वर्षभर मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी पालकांनी चाटे पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळाल्याची भावना व्यक्त केली. प्राध्यापक रमेश बनकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाबाबत मार्गदर्शन करत 11वी-12वी सोबतच JEE, नीट, CET, NDA सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी आत्तापासूनच तयारी करण्याचे आवाहन केले. स्वतःची आवड ओळखून योग्य दिशा निवडावी आणि वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यासाठी मेहनत घ्यावी असा संदेशही त्यांनी दिला. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. नमस्कार, मी रमेश बनकर, व्यवस्थापक चाटे कोचिंग क्लासेस, कराड, मलकापूर शाखा. गेल्या 26 वर्षापासून चाटे समूहाचं काम आम्ही इथं करतोय. चाटे समूहाच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना आम्ही घडवलेला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या 10वी बोर्डच्या परीक्षेचा निकाल हा चाटे समूहाचा 100% लागला असून 98.80% पहिला असून एकूण क्लासेसच्या 32 विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. 86 विद्यार्थ्यांना 80%पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत आणि गणित विषयामध्ये 100 पैकी 100 मार्काचा पहिला आलेला आहे. तसंच संपूर्ण विषयामध्ये मुलांना खूप छान मार्क मिळालेले आहेत. हे यश एका दिवसाचं नसून वर्षभराची मुलांची मेहनत, आम्ही घेतलेले कष्ट, नियमित शिकवणं, आठवड्याची चाचणी परीक्षा आणि पेपर तपासल्याच्या नंतर काय बरोबर आहेत मुलांना ते मार्गदर्शन करणे, काय चुकलं आहे ते समजून सांगणे आणि परत त्या विद्यार्थ्याकडनं कळून घेणे, ही चाटे क्लासेसची शिस्त, संस्कार ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित करून आम्ही मुलांना गुणवान बनवतो, त्यांना संस्कार देतो. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना आम्ही तयार करत असताना कशा पद्धतीनं बाहेर स्पर्धा आहेत तेच शिक्षण मुलांना आम्ही वर्गामध्ये सुद्धा देतो की तो समाजामध्ये कुठेही कमी पडता कामा नये. तसंच चाटे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकॅडमी IIT नीट सेंटरची सुद्धा स्थापना गेल्या 11 वर्षांपासून कराडमध्ये सुरू झालेली आहे. आजपर्यंत त्या माध्यमातून आम्ही शेकडो डॉक्टर, इंजिनियर घडवलेले आहेत. सोबतच IAS ऑफिसर, DYSP ह्या पदावरती सुद्धा चाटे समूहाचे कराड शाखेचे विद्यार्थी आहेत. हा एकूण चाटे क्लासेसचा कार्यभाग जर आपण बघितला तर 26 वर्षामध्ये पालकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यांनी केलेलं कौतुकाची थाप आणि पाठीमागे सहज उभे राहणे यावरच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहेत. तरी चाटे समूहाच्या येणाऱ्या इथून पुढच्या बॅचेस ज्या आहेत 5वी ते 10वी पर्यंत स्पेशल बॅच, फाउंडेशनचं वर्किंग आम्ही त्यामध्येच करून घेतो. नियमित शिकवणं आणि त्याच पद्धतीनं परीक्षा घेत असताना थिअरी प्लस MCQs ह्या पॅटर्ननुसार आम्ही करून घेतो. त्याच्यानंतर IIT नीट अकॅडमी मधलं जे वर्किंग आहेत आमचं, हेही पहिल्या दिवसापासून स्टेट बोर्ड प्लस NCERT ह्याच माध्यमातून आहेत, जेणेकरून येणारी JEEची परीक्षा, नीटची परीक्षा, NDA ची परीक्षा, आयझरच्या परीक्षा ह्या मुलांना सोप्या जावा. त्यांनी बघितलेले स्वप्न, त्यांच्या पालकांनी बघितलेले स्वप्न हे आम्ही आमचे स्वप्न म्हणून पूर्ण 2 वर्ष मुलांवरती मेहनत घेतो, त्यांच्याकडनं करून घेतो. आणि मागच्याच वर्षी लागलेल्या आत्ताच्या याच्या JEEच्या रिझल्टमध्ये सुद्धा आमचे 2 विद्यार्थी क्वालिफाय झाले. आता नीटच्या परीक्षेमध्ये रीनीट जरी असली तरी साधारणपणे आम्हाला हा विश्वास आहे की 3 ते 4 मुलं MBBS साठी पात्र होतील, असं आमचं पूर्ण चाटे क्लासेसचं वर्किंग. आणि पालकांना माझं आव्हान आहे की कुठल्याही गोष्टी करत असताना आपला विद्यार्थी काय करू शकतो, त्याला शिस्तीची किती गरज आहे, संस्काराची किती गरज आहे, त्या पद्धतीने तुम्ही आमच्याशी संपर्क करा. ही गोष्ट तुमचे स्वप्न आम्ही आमचे मानून येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या मुलांना परिपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्या मुलांना आणि त्यांच्या तुम्हाला जे स्वप्न तुमचं आहे
हे परिपूर्ण करण्यासाठी आम्ही मेहनत घेऊ असे आश्वासन मी तुम्हाला देतो. द न्यूज लाईन, अचूक वेधक.